श्री स्वामी समर्थ अध्याय 7 श्री गणेशाय नमः। जय जय जी निर्गुणा, जय जय जी सनातना, जय जय जी अघरणा लोकमाया सर्वेशा। अक्कलकोटी मालोच नृपती समर्थ चरणे जयांची भक्ती, स्वहस्ते सेवा नित्य करीती, जाणून येती परब्रह्मा। वेदांत आवडे तयसी श्रवण करीती दिवस निशी, हिरळी कराधिक शास्त्रांसी वेतन देऊनी ठेविले। त्या समय मुंबापुरे विष्णुबा ब्रह्मचारी प्रागत भाषण वेदांतवरी करुणी लोकांना उपदेशिती। त्यांसी अनवकलकोटी हेतू उपजला नृपापोटी, होत करुणी खटपटी बुवांसी शेवटी आणले। रात्रंदिन कृपमंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी, करीत तेने अंतरी दृप्ती बहु सुखावी। ख्याती वाढली लोकांत स्तुती करीती जनसमस्त, चर्चा वेदांत सदा चर्चा वेदांत राजगृही होत असे। एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शन येती, श्रेष्ठ जन सांगती कित्येक होते त्या वेळी। पहावया यतीचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण, काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामींसी। ब्रह्माप्तकार काय केले नव्हे निर्धार, ऐसे ऐकून सत्वर यतिराज हसले। मुखे काही न बोलती वारंवार हास्य करीती, पाहून यायची विचित्र वृत्ती बुवा म्हणती काय म्हणी। हा तो वेडा संन्यासी भुरळ पडली लोकांसी, लागले व्यर्थ भक्तीसी याने ढोंग माजविले। तेथून निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी, लोकां बोलती हास्य तरी तुम्ही व्यर्थ फसला हो। पाहुणी तुमचे अज्ञान यांचे वाढले ढोंग पूर्ण, वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असे ना। ऐसे ब्रह्मचारी बोलूनी पातले आपुल्या स्वस्थानी, विकल्प पातला म्हणे स्वामीसी तुच्छ मानिते। नित्य नियम सारून ब्रह्मचारी करीती शयन, जवळी पारशी दोघे जण तेही निद्रिस्त झाले। निद्रा लागली बुवांसी लोटली या काही निशी, एक स्वप्न तयांसी चमत्कारिकी पडलेसे। आपल्या अंगावरी रुच्छिक एकाएकी चढले असंख्य, महाविचारी त्यांतून एक दंश आपणा करीत असे। ऐसे पाहुणी ब्रह्मचारी खडबडून उठले लवकरी, बोबडी पडली वैखरी शब्द एकन बोलवे। जवळी होते जे पारशी जागृती आली तयांसी, त्यांनी धरुणी बुवांसी सावध केले त्यावेळी। मग स्वप्नींचा वृत्तांत तयांसी सांगती समस्त, म्हणती यात काय अर्थ ऐसी स्वप्ने काही कपडती। असो दुसऱ्याच दिवशी बुवाले स्वामींपाशी, पुसता मागील प्रश्नासी खदा स्वामी हसले। मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मापद तथाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे, तरी स्वप्ने देखुनी रुचिकांसी काय म्हणून भ्यालासे। जरी वृथा भय मानितोसी, मग ब्रह्मापद जाणसी कैसे। ब्रह्मापद तथाकार होणे हे नव्हे सोपे बोलणे, यासी लागती कष्ट करणे फुकट हाता यायची। भुवन प्रति पटली पुन्हा धरिले तत्काळ स्वामी चरण, प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ झाला सदोदित। तया समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी, अहंकार गेला गळूनी ब्रह्मापदा योग्य झाली। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसुत भाविक भक्त सप्तमोध्याय गौड। श्री राजा